अठ्ठावीस मार्च 2026 रोजी पंढरपूर येथे समाज, देवस्थान आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये भवानीपेठ येथील मुक्कामाबाबत चर्चा झाली. त्याबाबत जी काही गैरसोय होत आहे याबाबत देखील चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सर्वांनी सूचना केली की त्याबाबत इतर कुठला पर्याय चांगला निर्माण होऊ शकतो का याबाबतची आपण प्रशासनाबरोबर चर्चा करावी. त्याचबरोबर जे काही भक्त आहेत, जे काही वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करावी अशी सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे आम्ही सर्वांशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय 13 एप्रिल रोजी घेणार आहोत. गेल्या वर्षीचा वाद या मुक्काम स्थळाला बदलण्याविषयी आहे का? गेल्या वर्षी त्याच ठिकाणी वाद झाला होता म्हणून मुक्काम स्थळ बदललं होतं. आपणास या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कुठल्याही वादामुळं त्या ठिकाणी ही चर्चा होत नाही, तर त्या ठिकाणी ज्या काही अडीअडचणी येतात, जी काही जागा अपुरी पडत आहे यावर चर्चा झाली आणि मग त्यानुसार इतर कुठला चांगला पर्याय आपल्याला मिळू शकतो याबाबत आपण प्रशासनाशी चर्चा करावी आणि तसा प्रस्ताव समाजासमोर ठेवावा आणि एकत्रितपणे आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. याआधी वारीमध्ये अनेक ठिकाणं बदलण्यात आलेली आहे. मार्ग असेल, त्यानंतर काही पालखी तळाची जागा अपुरी पडती म्हणून बदलण्यात आलेली आहे. आता नक्की यावेळेस पर्याय कोणते कोणते तुमच्या समोर असणार आणि तुम्ही या निर्णयावरती ठाम राहणार? निश्चितपणे समाजानं जे काही सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे भवानी पेठेमध्ये इतर ठिकाणी कुठले पर्याय आहेत, त्यालगत इतर कुठले पर्याय आहेत याची प्रशासनाबरोबर आम्ही चर्चा करणार आहोत. निश्चितपणे भवानी पेठेमध्ये 2 पर्याय आमच्याकडे आहेत. त्याचप्रमाणे सनस ग्राउंड असेल, नेहरू स्टेडियम असेल, SP कॉलेज असेल असे देखील पर्याय आहेत. परंतु प्रशासनाबरोबर चर्चा करून एवढ्या कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतात का, अजून याबाबत प्रशासनाबरोबर चर्चा करून एकत्रित येऊन आम्ही सर्वजण हा निर्णय 13 एप्रिल रोजी घेणार आहोत. पालखी प्रस्थान सोहळ्याची जी वेळ 4 वाजता असते दरवर्षी, ते यावेळी वर्षी सुद्धा बदलण्यात येणार असल्याची माहिती मिळते. काय तथ्य यामध्ये? पालखी सोहळ्या प्रस्थानची वेळ आहे ती 4 वाजताच राहणार आहे की त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आला? यावर्षीची पालखी सोहळ्याची प्रस्थानाची जी वेळ आहे ती दुपारी 4च्या ऐवजी दुपारी 3 करण्यात आलेली आहे. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की पालखीचं प्रस्थान लवकर झालं तर निश्चितपणे जे काही वारकरी आहेत त्यांना त्यांची जी काही दुसऱ्या दिवशीची तयारी आहे ती करण्यासाठी देखील वेळ मिळतो आणि म्हणून मोठा टप्पा असल्यामुळं आपण 1 तास पालखीचं प्रस्थान यावर्षी लवकर करण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या वर्षी दिवे घाटामध्ये रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे माऊलींची पालखी सासवडमध्ये पोहोचायला रात्रीचे 11 वाजले होते. त्याची पुनरावृत्ती यावर्षी सुद्धा होऊ नये, कारण यावर्षी सुद्धा काम चालू आहे. याबाबत महामार्ग प्रशासन आहे त्यांना काय तुम्ही बातचीत केली का? त्यांच्याशी काय बोलणं झालं आहे का? त्याबाबत काय निर्णय घेतला आहे? यावर्षी आम्ही 25 मार्च रोजी प्रत्येक तळाची पाहणी केलेली आहे. NHI बरोबर देखील चर्चा केलेली आहे. ते प्रत्येक तळावरती आमच्याबरोबर होते. त्यांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या त्या ठिकाणच्या अडचणी आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्या अडचणी किंवा ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा प्रकारचे निर्देश देखील दिलेले आहेत.